त्याच्यात त्याला माझ्या बांगड्या एवढ्या बांगड्या होत्या, त्याच्या मानेला एवढ्या रुतल्या, त्याला जखमा झाल्या होत्या. बापरे. हा. मी ज्या गुंडांना मारत होते त्या गुंडांना माझ्या हातापेक्षा माझे दागिने जास्त लागले आणि त्यामुळे खूप लोकांना मी अशी माजुरडी पण वाटते की का एवढा माज करते वगैरे. आय थिंक अंबरला भेटले तेव्हा कारण नव्हते शोधायला निघाले. हा चुकीचा डिसिजन होता का, हे आपण नव्हतं करायला पाहिजे, तसं मला मध्ये एकदा वाटलं होतं. नमस्कार, मी मेधावी घोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत कोण आहे, तारिणी. खूप सुंदर दिसतेस आणि आपलं निमित्त जे आहे तर ते खूप सुंदर निमित्त आहे, म्हणजे कमळीचा वाढदिवस. आणि या निमित्ताने तुम्ही छान छान नटूनही आलेले आहात. सो सगळ्यात आधी काय सांगशील, म्हणजे मस्त सरप्राईज दिलेला आहे तुझ्या आयुष्यामध्ये. असं सरप्राईज कोणी तुला दिलेलं आहे का, किंवा कोणासाठी असं वेगवेगळं काय प्लॅन केलेलं आहे? मला तर खूप सवय आहे सरप्राईजेस प्लॅन करायची लोकांसाठी, त्याच्यामुळे मी सतत प्लॅन करत असते. पण आता सध्या असं चालू आहे की इतकं शूटिंग हेक्टिक चालू असतं, मग नाही प्लॅन. मग त्यात पण मी थोडंफार ट्राय करत असते की बाबा ऑनलाईन काहीतरी पाठवावं, गिफ्ट पाठवावं, केक पाठवावं, किंवा काहीतरी आपल्याकडनं छोटंसं सरप्राईज द्यायचा हा माझा प्रयत्न असतो. माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं तर माझ्या फॅमिलीनीच केलं होतं की बळजबरी मला घरातलं बाहेर पाठवून मी जेव्हा रात्री परत आले तेव्हा सगळं छान सुंदर घर सजवलं. किती छान. काय होतं, शक्यतो माझा वाढदिवस रक्षाबंधनच्या आसपास असतो, त्याच्यामुळे डबल गिफ्ट असं मला वाटतं, पण असं होत नाही, दोन्ही मिळून एकच. अरे बापरे, वाईट आहे. त्यामुळे सगळे कझिन्स आजूबाजूलाच असतात, सो ते लोक छान काय 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 प्लॅन करून. अच्छा, कमाले. पण आता कमळीला जे काही गिफ्ट तुम्ही दिले तर ते कसं ठरवलं होतं, प्लॅन कसं केलं होतं, कोणी केलं होतं, तुझ्या एकटीच होतं? कोणी एकाने प्लॅन नव्हतं केलं. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की ती इकडे तिच्या घरच्यांपासून लांब आहे. ऑफकोर्स तिची मुंबईत एक वेगळी फॅमिली झाली आहे, पण मग तिला आणखी छान वाटावं यासाठी आपण काय करू शकतो. बरोबर. आम्ही ठरवलं की तिला सरप्राईज द्यायचं, आणि तिचे मित्रमैत्रिणी आहेत सोबत, ऋषीही आहे सोबत, सो आम्ही चौघांनी मिळून ते ठरवलं की तिला या मंदिरात आणूया आणि वेगळं पण काहीतरी करता येईल ना. पण सरप्राईज म्हणजे केक किंवा सजावट या गोष्टी नेहमीच घडतात, पण ही गोष्ट जरा तिच्या जवळची आहे. तुम्ही बघितलं असेल तर तिला जेव्हा आम्ही गाभाऱ्यात नेलं तेव्हा डोळ्याची पट्टी काढली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. सो हे असे एक्सपिरियन्स आपल्याला खूप कमी वेळेला मिळतात, सो म्हणून आम्ही तिच्यासाठी हे प्लॅन केलं. खरंय. पण ना बऱ्याच वेळेस म्हणजे जेव्हा आपण हे स्वतः तिथे असतो, अनुभव घेतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या कोणत्या तरी गोष्टी आठवतात. तसं तुला काही आठवलं का, तुझा वाढदिवस कोणता असं स्पेशल होता, किंवा कोणी तुला काही केलं असेल असं काही खास? खरं सांगायचं तर मला कुठल्याही मंदिरात गेल्यावर खूप शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं. ह्या मंदिरात आल्यानंतर मला आणखीनच छान वाटलं, कारण हे हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात शक्यतो येत नाही, त्याच्यामुळे जेव्हा मला हे कळलं ना, त्याच्यामुळे ती जेवढी एक्सायटेड होती तेवढीच मी एक्सायटेड होती की काय असणार आहे. आणि तू बघितलं असेल तर फार सुंदर मंदिर आहे, त्याच्यामुळे तिच्या डोळ्यात बघून माझ्याही डोळ्यात पाणी आलं की वाव रे, हा एक्सपिरियन्स खूप कायम जपून ठेवण्यासारखाच आहे. खरंय. आता मालिकेत नवीन कोणत्या गोष्टी येणार आहेत, कारण की आता वर्षाचा एंड होतच आहे आणि नवीन वर्ष पण सुरुवात होते, त्याबद्दल जरा काय सांगशील? केदार आणि तारिणीच्या लाईफ मध्ये सध्या खूपच घडामोडी घडत आहेत. निशी आणि युवराजचं लग्न झालं आहे, जे तारिणीला फार आवडलेलं नाही. तिची अशी इच्छा आहे की निशी साठी युवराज चांगला मुलगा नाहीये, सो त्याला बाजूला ठेवायचा. बरं, तिला तिच्या लाईफ मध्ये तिच्या आईच्या गुन्हेगाराबद्दल थोड्याफार क्लूज मिळत आहेत, ज्याला ती फॉलो करते, जे शोधते. ऍट द सेम टाइम केदारच्या आयुष्यात मात्र खूपच मोठी उलाढाल झाली की त्याला कळलं की त्याचे वडील कोण आहेत, ज्या माणसाला तो इतके वर्ष शोधत होता ते दयानंद खांडेकर आहे. सो आता तो केदार दयानंद खांडेकर असा आहे, अशी त्याची ओळख आहे. जितके वर्ष फक्त केदार एवढीच त्याची ओळख होती, पण ती त्याला कुठेतरी मान्य नाहीये, त्याच्यामुळे तो इमोशनली डिस्टर्ब आहे आणि त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी कामावर परिणाम होतो. मग हे सगळं आता तारिणीला मॅनेज करावं लागतं, प्लस तिची फॅमिली आहे, सो हे सगळं तिचं आता चालू. पण ह्या सगळ्यात ना एक सुवर्ण मध्य नाही, पण एक काहीतरी मार्ग ते दोघं आता काढणार आहे, ज्याच्यामुळे त्यांना काय म्हणता येईल, त्यांना त्यांचं मिशनही कम्प्लीट करता येईल आणि त्यांना घरच्यांकडेही फोकस करता येईल. आणि तारिणी आता असं काहीतरी करणार आहे की ज्याच्यामुळे निशीला युवराज पासून तिला कसं लांब करता येईल वगैरे, ह्या सगळ्यावर एक तोडगा आम्ही आता काढतो, ज्याचा प्रोमो आता लवकरच येणार आहे. त्याच्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होती काय प्रेक्षकांची प्रतिक्रिया असणार आहे.
आता तुम्ही तो प्रोमोच पाहणारच. सो तारिणी म्हणून तुझ्या आयुष्यात फारच गोंधळ वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. रिअल लाईफ मध्ये असं कधी गोंधळ उडतोय का? रिअल लाईफ मध्ये काय काय असं घडतं तुझं? रोज हा. घडत असतं हे रोज घडत असतं. हा. कारण आणि आता असं झालं ना की एका वेळेला जर मी मल्टीटास्किंग करत असेल तर माझ्या घरच्यांनाही असं ना ती काय ती तारिणी आहे वगैरे. हे मी ऐकते हा. कारण काय होतं शूटिंगचं स्केड्यूल इतकं हेक्टिक असतं ना की घराकडे लक्ष नाही देत. पण मग त्यातल्या त्यात जेव्हा मध्ये मध्ये वेळ मिळतो तसं घरच्यांशी फोनवर कॉन्टॅक्ट करायचा, जे काही घरच्या गोष्टी मॅनेज करता मी 100 पैकी 70-80% गोष्टी फोनवर मॅनेज करतो. अरे बापरे. आता शॉपिंग भाजीच घ्यायची ऑनलाईन करा वगैरे हे उद्योग माझे चालू असतात. सो मजा येते. पण तारिणीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय त्याच्यामुळे काम करायला सुद्धा खूप मज्जा येते. ओके, काही ना वेगळे प्रश्न आहेत त्याचे तुला खुलासे करायचे वैयक्तिक पण असू शकतात किंवा सिरियली रिलेटेड. पहिला प्रश्न, आतापर्यंतची सर्वात अवघड किंवा हेक्टिक शूटिंगचा दिवस किंवा सीन कोणता? घोडबंदरच्या किल्ल्यावर आम्ही शूट करत होतो आणि तेव्हा मला 6 वार साडीमध्ये ऍक्शन सिक्वेन्स करायचा होता. त्याच्या आधी मी प्रोमोसाठी 9 वारमध्ये ऍक्शन सिक्वेन्स केला होता, पण तो जास्त कन्व्हिनियंट होता असं मला वाटतं की 9 वारमध्ये ऍक्शन सिक्वेन्स करणं इज ओके. पण 6 वार साडीमध्ये त्यात ती साडी प्रचंड अशी त्रासदायक साडी होती. म्हणजे टोचणारी वगैरे जड. जड असतात असं अशी जरा त्रासदायक साडी होती आणि त्यात त्यांना ते नवरात्र चालू असल्यामुळे देवीचं रूप तारिणी धारण करते असा एक सीन किंवा असं काहीतरी एक्सपेक्टेड होतं. त्याच्यामुळे केस मोकळे, डोक्यावर मळवट, हातात बांगड्या, खूप सारे दागिने आणि त्याच्यात तो ऍक्शन सिक्वेन्स करणं ते इतकं अवघड होतं ना की माझ्यामुळे म्हणजे मी ज्या गुंडांना मारत होते त्या गुंडांना माझ्या हातापेक्षा माझे दागिने जास्त लागत. म्हणजे एका गुंडाला मी मागणं अशी पकडते असं एक सीन ज्याच्यात त्याला माझ्या बांगड्या एवढ्या बांगड्या होत्या त्याच्या मानेला एवढ्या रुतल्या त्याला जखमा झाल्या होत्या. बापरे. हा. तो एक अख्खा सिक्वेन्स माझ्यासाठी तारिणीतला खूप अवघड सिक्वेन्स होता. म्हणजे शेवटी असं झालं की आणि आम्ही जवळजवळ 1.5 शिफ्ट काम करत होतो. म्हणजे 7ची शिफ्ट होती, रात्री 11:30-12 वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो आणि तेव्हा एका पॉइंट नंतर मी अशी झाली होती मी सेटवर बसल्या झोपत होते. ओके. खूपच हेक्टिक होता. ओके, दुसरा प्रश्न, जीवनातला कोणता एक चॅप्टर फाडून फेकायचा असेल तर तो कोणता असेल? मग सेटवरचा नाही, कोणताच नाहीये. ओके. नंबर 3, न आवडणाऱ्या किंवा न पटणाऱ्या लोकांचं तू काय करतेस? जी लोक मला ओळखतात ना ते चांगलं उत्तर देऊ शकतात. त्यांना पटणार आहे. जी माणसं मला आवडत नाही ती माणसं माझ्या समोर आली ते माझ्या चेहऱ्यावर लगेच पडतात. होय. अच्छा. म्हणजे कसं असतं एक्सप्रेशन? ठरवून रिॲक्ट होते. पण मला समोरच्या माणसाची वाईब आवडत नसेल ना तर मी अशी नम बसते किंवा मी रिॲक्टच होत नाही. जरा थोडं आपल्या कॅमेराला रिॲक्शन करू नका. मी खरंच मी अशी जर आवडीची व्यक्ती असेल तर आपोआप माझ्या एनर्जीतनं कळतं की हा ही व्यक्ती हिला आवडते आणि हिच्याबरोबर नॉर्मल आहे. पण जर आवडीची नसेल तर मी एंटरटेनच करत नाही अजिबात. त्याच्यामुळे ते लगेच कळते की हा यार. आणि त्यामुळे खूप लोकांना मी अशी माजुरडी पण वाटते की का एवढा माज करते वगैरे असं पण असू शकतं. पण मुळात नाहीयेस, ते वाईबवर आहे सगळं. ऍक्च्युअली वाईबवर डिपेंड. ओके. काय शोधायला निघाले कुठे येऊन ठेपले असं कधी वाटलंय? आय थिंक अंबरला भेटले तेव्हा कारण नव्हते शोधायला निघाले. शोधायला निघाले पण लग्नच करून बसले. बरं. त्याला भेटले तेव्हा आम्ही एका शॉर्ट फिल्मच्या शॉर्ट फिल्म करायची होती ज्याच्यात आम्ही दोघं काम करणार होतो. त्याच्यासाठी आम्ही भेटलो. अजिबातच एक्सपेक्ट तो त्याच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळ्या झोन मध्ये होता, मी माझ्या लाईफ मध्ये काहीतरी वेगळ्या झोन मध्ये होते. अजिबातच दूरपर्यंत अशी काही कल्पना नव्हती की लग्नच करू वगैरे. पण आय थिंक त्या शॉर्ट फिल्मच्या नादात आम्ही नंतर एवढ्या गप्पा मारायला लागलो की आम्ही ती फिल्म राहिली बाजूला, आम्ही अदरवाईजच भेटायला लागलो. मग डेटिंग आणि मग रिलेशनशिप. भारी उत्तर आवडलं मला. ओके. आयुष्यात असं काही घडलं ज्यामुळे स्वतःचं नुकसान झालं असं कधी वाटलं? नाही, असं नाही कधी वाटलं. लग्नामुळे तर वाटत नाही. ओके. नुकसान झालंय असं नाही. खरं तर काय होतं एखादा ह्या फील्ड मध्ये आल्यानंतर ना काही प्रोजेक्ट असे असतात की जे आपल्याला वाटतं कधी कधी की हा चुकीचा डिसिजन होता का, हे आपण नव्हतं करायला पाहिजे. तसं मला मध्ये एकदा वाटलं होतं
पण त्याच्यानंतर असं वाटतं म्हणजे ती फेज होती असं मला वाटतं. ती फेज संपल्यानंतर ऑफकोर्स असंच वाटतं की नाही यार, जर हे केलं नसतं तर कदाचित आपल्याला एवढ्या गोष्टी शिकता आल्या नसत्या. बरोबर. आणि त्या शिकले नसते तर आपण इतक्या पुढेच गेलो नसतो, आपण ग्रो झालो नसतो, एक्सप्लोर करतो. बरोबर. सो तशी फेज आहे. त्याच्यामुळे त्या फेजची तेवढ्या वेळापुरता चुकले असं वाटलं, पण आता तसं नाही. कमाल. अपयशाची भीती कधी वाटली आणि त्यावेळेस कोणता निर्णय घेतलास? नाही वाटलं. कधीच नाही. किंवा अपयशाला सामोरं कधी गेलेस? अपयश आलेलंच नाही नाही, आतापर्यंत. असं नाहीये की हां. अपयश आलेलं नाही. अपयश आलंय पण त्याची भीती नाहीये. मुळातच या क्षेत्रात इतक्या अनसर्टन आहेत ना गोष्टी की ह्याची तयारी तुम्हाला मेंटली करावीच लागते. सो तुम्ही मानसिकरित्या स्वतःला जितकं जास्त स्ट्रॉंग कराल तितकं आय थिंक आपल्याला त्या गोष्टीचा त्रास कमी होईल. सी, कारण काम मिळणार आहे, काम नाही मिळणार आहे, कधी कधी काम चालणार आहे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, कधी कधी नाही पोहोचणार आहे. मला काही जे असंही खूप वेळेला होतं की एखादं कॅरेक्टर खूप लोक डोक्यावर उचलून धरतात पण काही जणांना अजिबातच आवडत नाही. बरोबर. सो तुमच्या दृष्टिकोनातून अपयशाची व्याख्या काय आहे? पण ह्याच्यावर तुझ्यासाठी खूप मोठं depend आहे. कोणतं, तुझ्यासाठी कोणतं असं अपयश फार मोठं होतं? मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या आई वडिलांना दुखवेल किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना दुखवेल माझ्या कामामुळे, किंवा मी एखादं काम केलं जे त्यांना त्याचा अभिमान नाही वाटला किंवा त्यांना त्याचं दुःख झालं, असं जर कधी झालं तर ते माझ्यासाठी अपयश असेल. पण हे फ्युचरचं सांगितलंस तू, पण आतापर्यंतच असं कोणतं मोठं अपयश? आतापर्यंत असं शक्यतो नाही झालं. अच्छा. मोठं बाकी हां, जे लागलंय तुला असं? हां, नाही असं. नाही. बरं. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय करतेस? गाणी ऐकते प्रचंड भरपूर. हो. लोकांच्या शिव्या काहीपर्यंत गाणी ऐकते. कारण माझ्या सेटवर मी खूप इंटरव्ह्यूज मध्ये हे सांगितलंय की मी माझ्या सेटवर, माझ्या घरात, माझ्या गाडीत कानात हेडफोन्स असतात. गाडी चालवताना ऑफकोर्स स्पीकर चालू असतो, घरात स्पीकर चालू असतो, पण अदरवाईज मी सेटवर असेल, मी ट्रॅव्हल करत असेल कुठे तर माझ्या कानात सतत हेडफोन्स असतात आणि मी सतत गाणी ऐकत असते, ज्याच्यामुळे मी खूप आनंदी असते. कारण काय म्हणतात, एक्स्ट्रा ड्राम्यापासून मी लांबच असते कारण मला ऐकूच येत नाही. तुझं मग आवडतं गाणं कोणतं आणि गातेस? नाही, गात नाही मी अजिबात गात नाही. फक्त आवडतं. डिपेंड्स. कारण मी खूप वेगवेगळ्या जॉनरची गाणी ऐकते, मूडवर डिपेंड असतं. कधी कधी मी कधी खूप भजनं ऐकते, अच्छा. हां. कधी कधी क्लासिकल ऐकायची इच्छा झाली तर क्लासिकल ऐकते, कधी कधी ऑफकोर्स बॉलिवूड म्युझिक जुनी गाणी जास्त आवडतात सो ती ऐकते. सो शक्यतो 90sची जी गाणी आहेत ती माझ्या प्लेलिस्टमध्ये भरपूर, असं मला खूप जण म्हणतात. सो मला ती पडत. माझा भाऊ जेन्झी असल्यामुळे मी इंग्लिश गाणी सुद्धा भरपूर ऐकते. ओके. सगळ्याच प्रकारचं. प्रकारची गाणी. बरं, शेवट आता नवीन वर्ष येते तर काय तुझं ध्येय आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी अशा बकेट लिस्टमध्ये आहेत? खूप खूप प्लॅन्स आहेत माझे. एकतर मला ह्या वर्षभरात बॉडीवर फोकस करायचंय प्रचंड, जे हळूहळू टप्प्याने मी पण छान आहेस तू. पण तारिणीसाठी योग्य नाही. ओके. हां, असं पण हां. मला वाटतं. बरं. ती ज्या प्रकारचे ऍक्शन सिक्वेन्सेस येतात त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि तेवढं फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे, जे मला कामामुळे नाही फोकस करता. ओके. हां. म्हणजे काय म्हणतात, झोप कधी कधी कॉम्प्रोमाइज होते, कधी कधी जेवण कॉम्प्रोमाइज होतं, कधी कधी एक्सरसाइज कॉम्प्रोमाइज होतं. तर ते मला एका व्यवस्थित काय म्हणतात सेट करायचंय, रुटीन सेट करणं हे खूप मोठं गोल आहे. इतकंच, अजून काही नाही. ते उद्याच पहिले मग बघू पुढचं. अजून खूप प्लॅन्स नाही केले मी. जातात आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? मला आतापर्यंत कायम प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले, माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेम दिलेलं आहे, तारिणीला सुद्धा भरपूर देत आहे, त्यासाठी खूप खूप आभार. इथून पुढेही असंच प्रेम देत राहा. तारिणी मालिका रात्री 9:30 वाजता झी मराठीवर बघत राहा. आणि माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सगळ्या प्रेक्षकांना इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर. येस, आणि तुला सुद्धा. आणि खूप मजा आली. आय होप की आपल्या वाईब मॅच झाल्या Yes, of course. तुला वाटतंय का माझ्या चेहऱ्याकडे? म्हणूनच म्हटलं मी. ठीक आहे, थँक्यू सो मच.